जय महाराष्ट्र मित्रांनो, सध्या देश पातळीवरती उद्धव ठाकरे या नावाच्या या वादळाची जोरदार चर्चा चालू असतानाच मित्रांनो, महाराष्ट्रातील देशातील सामान्य शिवसैनिकांसाठी सगळ्यात मोठी आनंदाची बातमी मित्रांनो, होय, महाराष्ट्राचे मराठी अस्मितेचे शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरेंचे सुपुत्र हिंदुत्वाचा अजेंडा घेऊन संपूर्ण देशभरामध्ये शिवसेना निघाली होती. त्याच शिवसेना प्रमुखांच्या सुपुत्राला उद्धव ठाकरे असणार विरोधी पक्षांचे पंतप्रधान पदाचे मुख्य चेहरा. कॉन्शियस अल्गोरिदमचे राष्ट्रीय विश्लेषण मित्रांनो, या घडीची सर्वात मोठी खळबळजनक बातमी आणि थेट नरेंद्र मोदींसह अमित शहांना आव्हान देणारी. देशाच्या कोणत्या नेत्यामध्ये ताकद असेल तर ते फक्त आणि फक्त उद्धव ठाकरे आहेत. नेमकी कसं मित्रांनो, नेमकी ताकद ठाकरेंची कोणती आणि भाजपचा कमजोरपणा ठाकरेंच्या नेमक्या हातात कसा आहे ते आपण जाणून घेऊया. 2029ला जर भाजपची सत्ता उलटवायची असेल तर उद्धव ठाकरेच हे विरोधकांचे कसे पंतप्रधान पदाचे उमेदवार असतील, ती बातमी जाणून घेऊया. मित्रांनो, सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जे चक्रव्यूह रचले जात आहेत ते केवळ मुंबई किंवा दिल्लीच्या सत्तेपुरते मर्यादित नाहीत. पडद्यामागे एक अत्यंत मोठ्या राष्ट्रीय स्थित्यंतराची पायाभरणी होत आहे. आमच्या माइंड रिझोनन्स मॉडेल आणि 35 वर्षाच्या डेटा विश्लेषणाच्या आधारे आज आम्ही देशाच्या राजकारणाला हादरवून सोडणारे एक अत्यंत टोकदार आणि वैज्ञानिक इंट्युटिव्ह फोरकास्ट समोर आणत आहे. नेमकं त्यांचं मत काय आहे? त्यांच्या मतानुसार सायंटिफिक प्रेडिक्शन्स आहे की 2029 लोकसभा निवडणुकीत भाजपच्या विरोधातील संपूर्ण आघाडीचे पंतप्रधान पदाचे मुख्य उमेदवार म्हणून उद्धव ठाकरे यांचं नाव समोर आणलं जाणार आहे. मित्रांनो, ही महाराष्ट्रासाठी सामान्य शिवसैनिकांसाठी नक्कीच एक अभिमानास्पद गोष्ट असणार आहे. वरवर पाहता ही गोष्ट अशक्य वाटू शकते, पण कॉन्शियस अल्गोरिदम नुसार पोटेन्शियलिटी अँड प्रेडिक्टिबिलिटी अत्यंत हाय लेवलवरती आहे. त्यामागील शास्त्रीय कारण आणि राजनैतिक कारण कोणती ते पाहूया. राष्ट्रीय लॉबीज आणि विरोधकांची रणनीतिक कोंडी. राहुल गांधींना हळूच बाजूला करण्याचा प्लॅन. राष्ट्रीय पातळीवरती भाजप विरोधी आघाडीमध्ये राहुल गांधी यांच्या नावावरती अनेक प्रादेशिक पक्षांचे एकमत होत नाही, ही वस्तुस्थिती आहे. राहुल गांधींच्या नेतृत्वाला असलेल्या मर्यादा ओळखून राष्ट्रीय स्तरावरील अदृश्य लॉबीज एका अशा चेहऱ्याच्या शोधात आहेत ज्याच्याकडे प्रादेशिक अस्मिता आणि सहानुभूतीचा मोठा बेस असेल. उद्धव ठाकरे हे परफेक्ट मोहरा आहेत. राष्ट्रीय लॉबीज उद्धव ठाकरे यांच्या मनातील सुप्त असुरक्षिततेचा आणि भाजप द्वेषाचा पद्धतशीरपणे वापर करत आहेत. राहुल गांधींना पडद्यामागे सारून उद्धव ठाकरेंना पुढे करणं हा या लॉबीचा मास्टर स्ट्रोक असू शकतो. भाजपसाठी सर्वात मोठी डोकेदुखी म्हणजे हिंदुत्व विरोधात भाजपा. टीकेची दार बोचट होणार. भाजप आजपर्यंत काँग्रेस किंवा इतर प्रादेशिक पक्षांवरती हिंदुत्व विरोधी किंवा तुष्टीकरण करणारे म्हणून सहज हल्ला करत आलाय, परंतु उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची पुण्याई आणि त्यांच्या कट्टर हिंदुत्वाचे वलय आहे. उद्धव ठाकरे समोर आल्यास भाजपला त्यांच्यावर हिंदुत्व विरोधी म्हणून थेट हल्ला करणं राजकीय दृष्ट्या प्रचंड त्रासदायक आणि नुकसानकारक ठरेल. मवाळ हिंदुत्व प्लस पुरोगामी मते असे हे देशातील सर्वात घातक राजकीय समीकरण ठरू शकतंय. 3. उद्धव ठाकरेंची मानसिकता आणि स्पेस डॉमिनेशन खेळ. उद्धव ठाकरे सध्या महाराष्ट्रात एकनाथ शिंदे आणि भाजप विरोधात पॉलिटिकल स्पेस ताब्यात घेण्याची लढाई लढत आहेत. त्यांची हीच धडपड त्यांना राष्ट्रीय पातळीवरती लार्जर दॅन लाईफ प्रोजेक्ट करण्यासाठी वापरली जात आहे. जेव्हा एखाद्या नेत्याला स्वतःच्या प्रादेशिक अस्तित्वाची भीती असते तेव्हा त्याला राष्ट्रीय पातळीवर थेट सर्वोच्च पदाचा चेहरा बनवून त्याच्याकडून भाजप विरुद्ध सर्वात मोठी राजकीय स्फोट घडून आणणं ही विरोधकांची जुनी रणनीती राहिली आहे. भविष्यातील प्रोजेक्शन 10-10-10च्या सायंटिफिक नियमानुसार आणि राष्ट्रीय पातळीवरील पर्यावरण विस्कळीतपणा पाहता हा छुपा अजेंडा 2029 मध्ये पूर्ण ताकदीने समोर येईल. महाराष्ट्राच्या मातीतून दिल्लीच्या तख्ताला
थेट आव्हान देणारा आणि भाजपच्या पायाखालची जमीन सरकारणारा हा अत्यंत थंड डोक्याने आखलेला नॅशनल गेम प्लॅन ठरू शकतो. उद्धव ठाकरे सध्या मुंबईत बसून केवळ महाराष्ट्राचा विचार करत असतील, पण आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावरील भाजप विरोधी यंत्रणा त्यांना दिल्लीच्या बुद्धिबळावरील हुकमी प्यादा म्हणून तयार करत आहे. वंदनीय बाळासाहेबांच्या नावाची पुण्याई आणि उद्धव ठाकरेंची राजकीय कोंडी या दोन घटकांचा मिलाप करून 2029 मध्ये देशाला एक नवा राजकीय भूकंप पाहायला मिळणार हे आमचं गणित स्पष्ट सांगत आहे. मित्रांनो, ही राज्याच्या नव्हे तर देशाच्या राजकारणातील सगळ्यात मोठी बातमी. राष्ट्रीय राजकारणातील या अत्यंत खोल आणि छुप्या चक्रीवावरती तुमचं मत काय आहे कमेंट्स मध्ये नक्की सांगा. ही पोस्ट जास्तीत लोकांना शेअर करा. ठाकरे पुन्हा दिल्लीच्या तख्तावरती.